एक कोण चुरटा भुरटा येतो आणि सांगलीच्या संस्कारावरती चिखल उडवून जातो, हा खऱ्या अर्थाने सांगलीकरांचा नाही पूर्ण महाराष्ट्राचा अपमान होतो. माझं जयंत पाटलांवरती मनापासून प्रेम आहे. जयंत पाटलांनी माझ्या वाढदिवसाची फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं की जितेंद्रचा आणि माझा स्वभाव भिन्न आहे, आमची कार्यपद्धती भिन्न आहे. त्यांचं म्हणणं होतं की जितेंद्र तू फारच आक्रमक आहेस आणि तू पटकन रिॲक्शन देतोस. म्हणलं साहेब सगळीच जयंत पाटील नाही होऊ शकत ना साहेब, कोणीतरी एक जितेंद्र आवडतो व्हायला हवा. पण त्याच्यात त्यांनी एक जे वाक्य लिहिलेलं होतं त्याच्यात माझ्या डोळ्यात आजही पाणी येतं. त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की जितेंद्रामध्ये आणि माझ्यामध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे आम्ही दोघेही मातृभक्त आहोत. आज त्यांच्या हृदयाला काय वेदना झाल्या असतील या फक्त मी जाणू शकतो. एखाद्याच्या आईच्या चारित्र्याबद्दल असं बोलणं हे माणुसकी तर सोडूनच द्या, हे नीचातल्या नीच माणसाला तुझा जमणार नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाने निचोत्तम पातळी गाठली, निचोत्तम पातळी गाठली.